नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला मटका गळ्यावर पॅचवर्क डिझाइन कशा पद्धतीने तयार करायचा आहे ते दाखवणार आहे। तर खूप कमी कपड्यामध्ये ही डिझाइन तयार होणार आहे। तर या ब्लाऊजचा काठ बाहीसाठी गेलेला आहे आणि त्यातून उरलेल्या कपड्यापासून ही डिझाइन तयार करणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ब्लाऊजची तयार उंची आहे 13.5 इंच, त्यात 1 इंच जास्त घ्यायचं आहे। 14.5 इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे। 8.5 इंचावर छातीचं माप टाकायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेला आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर शिलाई मार्जिनसाठी 2 इंच ठेवायचं असेल तर तुम्ही 2 इंच ठेवू शकता। तर इथं आता गळ्याचं माप टाकणार आहे। तर गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेला आहे आणि शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच। मुंड्याचं माप टाकायचं आहे 5.5 इंचावर आणि अशी सरळ रेष ओढून इथं मुंड्याला आकार दिलेला आहे 1.5 इंचावर। तर मुंड्याचा आकार मी 1.5 इंचावर दिलेला आहे। तर अशा पद्धतीने ही बॅक साईडची मापं टाकून घ्यायची आहेत। तर इथं आता गळ्याची उंची बघायची आहे। गळ्याची उंची ही 9.5 इंचावर घेणार आहे। तर गळ्याचं माप मी 9.5 इंच टाकलेलं आहे इथं आणि खाली आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच। वरच्या साईडला मी 2.25 इंच घेतलेला आहे। तर अशी एक सरळ रेषा ओढून घ्यायची आहे। तर यातून आता गळ्याला आकार द्यायचा आहे। बघा, खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ही पॅचवर्क डिझाइन तुम्हाला मी शिवून इथं दाखवलेली आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। वरून गळा आता आखत असताना थोडासा आतल्या बाजूला येऊ द्यायचा आहे। पुन्हा इथं खालच्या साईडला आल्यानंतर गळा थोडासा बाहेरून गेलेला आहे बघा। आणि जिथं गळ्याचं माप टाकलेलं आहे तिथून थोडासा खाली मी आकार दिलेला आहे। पण गळा जेवढं गळ्याचं माप टाकलेलं आहे तिथपर्यंतच कट करून घ्यायचं आहे आणि खालचा कपडा जसाच तसा ठेवायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी गळ्याची इथं कटिंग करून घेणार आहे। तर कोणालाही जमेल अशी साधी आणि सोपी ही पॅचवर्क गोल गळ्यावर डिझाइन तयार होणार आहे। इथं असा गोल गळा कट करून घेतलेला आहे। थोडासा मटका गळ्यासारखा आकार आलेला आहे, पण पुन्हा हा गळा थोडासा गोलमध्ये दिसणार आहे। तर मेन फॅब्रिक खाली ठेवायचा आहे आणि त्यावर बॅक पार्ट ठेवायचा आहे। मेन फॅब्रिकवर हा गळा कट करून घ्यायचा आहे। तर गळा कट करत असताना व्यवस्थित गळा कट करून घ्यायचा आहे। तर इथं दोन्ही पार्ट कट करून झालेले आहेत। तर मेन फॅब्रिक खाली मी वरची जी बाजू आहे ती 2.25 आहे आणि जी 2.25 बाजू आहे त्याच्यावर अस्तर ठेवलेला आहे आणि गळ्याच्या कडेने शिवून घेणार आहे बघा। तर गळ्याला आकार हा असाच येणार आहे पुन्हा गळा शिवून झाल्यानंतरही। तर एकदम गळ्याच्या कडेने 1/2 इंच अंतर सोडून गळा शिवून घ्यायचा आहे। गळा शिवत असताना मेन फॅब्रिक आणि अस्तर जेवढं अस्तर धरलेलं आहे तेवढंच मेन फॅब्रिक बरोबर धरून शिवायचं आहे। कुठे कमी कुठे जास्त असं गळ्याला शिवायचं नाही, तर एकदम बरोबर कडेपर्यंत शिवत यायचं आहे। तर इथं बघा गळा शिवून झालेला आहे। तर मध्ये उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकचा आणि या गळ्याला आता छोटे छोटे कट द्यायचे आहेत। कट दिल्याने गळा हा व्यवस्थित पलटी होईल आणि गळ्याला फिनिशिंग ही खूप छान येईल, यासाठी मी गळ्याला इथं कट देत आहे। तर बघा, पूर्ण गळ्याला कट देऊन झाल्याच्या नंतर आता गळा हा पलटी करून घ्यायचा आहे। तर गळा पलटी झाल्याच्या नंतर या गळ्यावर एक दाब टीप द्यायची आहे एकदम गळ्याच्या कडेने। तर गळ्याच्या कडेने दाब टीप देत असताना अंतर जास्त सोडायचं नाही, तर तंतोतंत गळ्याच्या कडेने दाब टीप देऊन घ्यायचे आहे। तर इथपर्यंत गळा शिवून झालेला आहे। ज्या ताई असा गळा शिवण्यासाठी नवीन आहेत तर त्यांनी मी जसा शिवून दाखवलेला आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हा गळा शिवून घ्यायचा आहे। गळा शिवत असताना मी फक्त वरचाच पार्ट गळ्याचा शिवून घेतलेला आहे। तर खालच्या साईडची बाजू ही खुली आहे। तर आता साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडनेही बघा शिवून घ्यायचं आहे। पुन्हा कमरेचे टक्स टाकून तिथं कमरपट्टी लावून घ्यायची आहे। तर अस्तर जोडत असताना व्यवस्थित अस्तर जोडायचं आहे। ज्या ताई ब्लाऊज शिवण्यासाठी नवीन आहेत त्यांना गळ्याची डिझाइन जमत नाही, तुम्हाला जर कुठल्या गळ्याची डिझाइन कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवायची असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, किंवा बाही डिझाइनची कुठली डिझाइन तुम्हाला जर आवडत असेल तर विचारत चला, त्या डिझाइनचा व्हिडिओ मी अपलोड करत राहीन। गळ्यापासून असा आकार द्यायचा आहे आणि दोन्ही पार्ट एकमेकावर ठेवून
थोडं थापटून घ्यायचं आहे, म्हणजे दोन्ही साईडला समान अंतरावर हा आकार येईल. असा आकार दिल्याच्या नंतर आता इथं पॅचवर्क डिझाईन पुन्हा तयार होणार आहे बघा, ब्लाऊजच्या छोट्याशा काठापासून. तर या कपड्यावर हे असं उठवून घ्यायचं आहे, म्हणजे कपडा हा जास्त कट करून शिल्लक राहणार नाही. तर त्याच मापाचा कपडा इथं कट होईल. तर याला इथं आता अस्तर लावून घ्यायचं आहे. तर याच्या साईडने थोडं अंतर सोडून मी शिवून घेणार आहे बघा. तर हा पॅच अगोदर शिवून तयार करायचा आहे आणि नंतर तिथं ठेवायचा आहे. तर बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीने मी पॅचवर्क डिझाईन कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवलेली आहे. दोन्ही साईडला जिथून आखून घेतलेलं आहे त्याच्या साईडने शिवून घ्यायचं आहे इथं, आणि वरच्या साईडने. आणि बघा पूर्णपणे मी कशा पद्धतीने शिवून दोन्ही साईडला आखून घेतलेल्या तिथून शिवून घ्यायचा आहे आणि वरच्या साईडला फक्त शिवायचा आहे. खालच्या साईडचा भाग हा कमरेची पट्टी लावण्यात जाणार आहे शिवून. तर अशा पद्धतीने इथं हा पार्ट शिवून तयार करायचा आहे. पूर्णपणे इथं हा पॅच शिवून तयार झालेला आहे. तर याला आता खालच्या साईडने नाही शिवलं तरीही चालेल, पण मी इथं तुम्हाला शिवून दाखवत आहे बघा, समजावं म्हणून मी इथं तुम्हाला शिवून दाखवलेला आहे. पण खालचा शिवलेला भाग हा कमरपट्टीत जाणार आहे. हा पॅच सेंटरला ठेवायचा आहे आणि बरोबर शिवून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला पॅचवर्क डिझाईन शिवून इथं मी दाखवलेली आहे. तर ही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा.